महत्वाची बातमी, विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना नवीन चिन्ह मिळणार का? कारण सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार गटाच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आलेली आहे। 1 ऑक्टोबरला याचिकेवर सुनावणी होणार आहे। दादा गटाला घड्याळाच्या ऐवजी दुसरं चिन्ह देण्याची पवार गटाची मागणी आहे। सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे आता दोन्ही गटांचं लक्ष लागलंय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। संदीप। वृषाली, राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्ह हे जे निवडणूक आयोगानं अजित पवार यांना दिलं होतं त्याच्याविरोधात देखील शरद पवार गटाची याचिका आहे। या दोन्ही याचिकांवर गेले अनेक दिवस झालं सुनावणी होत नाही, तारखांवर तारखा पडत आहेत। मात्र त्यातच आता शरद पवार यांच्या गटाकडून पुन्हा एक नवी याचिका दाखल करण्यात आली आहे की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सुप्रीम कोर्टात म्हणजे ही याचिका आहे की अजित पवार यांना जे घड्याळ चिन्ह दिलेलं निवडणूक आयोगानं ते बदलण्यात यावं, त्यांना घड्याळ नको तर दुसरं चिन्ह देण्यात यावं। आणि त्याबाबतची जी याचिका जी आहे त्या याचिकेवर सुनावणी जी आहे ती येत्या 1 ऑक्टोबरला होणार आहे। जवळपास 24 क्रमांकाचं हे प्रकरण आहे। त्यामुळे जसं आमदार अपात्रता प्रकरण किंवा चिन्ह आणि पक्षाचं नाव याबाबत जशी सुनावणी होत नाही तशी याबाबत होती की नाही हे बघावं लागेल। चंद्रचूड यांच्यासमोरच खरं तर ही सुनावणी होणार आहे। मात्र निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय सुप्रीम कोर्ट बदलणार का आणि अजित पवार यांना दुसरं चिन्ह दिलं जातं का, तसे काही निर्देश सुप्रीम कोर्ट देतं का हे बघावं लागेल। कारण एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील या दोघांनाही धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर